नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचं नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि प्राईम टाइम बुलेटिन मध्ये सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत दसरा मेळाव्याची. ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झालेला होता, आयोजित करण्यात आला होता आणि यामध्ये उद्धव ठाकरे कडाडले. आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच असं म्हणत उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीबाबत त्यांनी मोठं वक्तव्य केलंय. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युतीची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का? ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा होणार का? या आणि अशा विविध चर्चा दसरा मेळाव्यापूर्वी सुरू होत्या. मात्र राज ठाकरे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला आले नाही, पण याच वेळी आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच असं वक्तव्य करून उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीबाबत सकारात्मक संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार. आणि आता कोण बोललं रे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही? आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही. तर हे शिवतीर्थ आपल्या शिवसेनेचं आहे आणि त्याच्या पलीकडे असलेलं दुसरं शिवतीर्थही आपलंच मानलं पाहिजे असं म्हणत संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर सूचक विधान केलंय. दसरा मेळाव्यात ते बोलत होते. हे शिवतीर्थ आहे आणि हे शिवतीर्थ फक्त आपल्या शिवसेनेचं आहे. या शिवतीर्थाच्या पलीकडे आणखी एक शिवतीर्थ आहे, ते सुद्धा आपलंच मानायला पाहिजे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी एकीकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी युतीबाबत सूचक विधान केलंय, तर दुसरीकडे गुलाबराव पाटलांनी मात्र या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला. पाहूयात. ज्या राज ठाकरेंना आयुष्यभर त्रास दिला त्यांना म्हणायचं आय लव्ह यू, आय लव्ह यू, आणि ते म्हणतं मी नाही येत. आणि हे संजय राऊत हा सगळी लावणारा भटजी आहे, पण यांनी ज्यांनी ज्यांची सगळी लावली त्यांचं लग्न तुटलेलं आहे. हा दुवाड माणूस आहे, हा पांढऱ्या पायाचा माणूस आहे. यांनी सगळ्यांशी ज्यावेळेस जोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी सगळ्यांचा सत्यानाश केलेला आहे. दरम्यान त्यांना शस्त्रपूजा करण्याचा अधिकार नाही असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला. ते अमित शहांच्या पादुकांची पूजा करतील असंही संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांनी शिंदेंवर हा जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार बोट चोरीतून आलंय असंही संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. घड्याळ धनुष्यबाणाची चोरी केली असं राऊत म्हणाले. मला विचारलं गद्दारांच्या मेळाव्यामध्ये ते काय पूजणार. मी म्हटलं त्यांना शस्त्रपूजा करण्याचा अधिकार असू शकत नाही, मग ते काय पूजणार. मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून त्यांनी दिल्लीतून अमित शहाचे जोडे आणलेले आहेत. त्यांनी दिल्लीतून अमित शहाच्या चपला आणलेल्या आहेत, जोडे आणलेले आहेत. ते त्यांच्या व्यासपीठावर आहेत आणि त्यांचं पूजन ते करणार आहेत. आम्ही शस्त्रपूजा केली, आम्ही विचारांची पूजा करतो. हे अमित शहाच्या पादुकांची पूजा करतायत, जो तो आपल्या लायकीनुसार वागतो. आणि मध्ये होट चोरी, लोकसभेला होट चोरी, शिवसेनेची चोरी, धनुष्यबाणाची चोरी, शरद पवारांच्या घड्याळाची चोरी. मला सांगितलं हे एवढे चोर आहेत, मुंबईतल्या चोर बाजाराचं नाव आता मोदी बाजार करा. बरोबर ना? मुंबईच्या चोर बाजाराचं नाव मोदी बाजार करा. एवढ्या चोऱ्या ह्या लोकांनी केलेल्या आहेत.